नमस्कार मंडळी, मी संगीता. मी आज तुम्हाला चविष्ट चटणी करून दाखवणार आहे. 5 रस त्यात चटणीत आपल्याला टाकायचे आहेत आणि इतकी सुंदर चटणी आपण तयार करणार आहोत. गोड, आंबट, तुरट, खारट, तिखट आणि त्यात आपण पुदिनासुद्धा टाकलेला आहे. म्हणजे अशी पाचक आणि पौष्टिक चटणी आपली तयार झालेली आहे. तर या चटणीसाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया. ही चटणी करायला अगदी 5 ते 7 मिनिटं एवढाच वेळ लागतो. पण ही चटणी आपल्या पोटालाही योग्य आहे आणि पाचकसुद्धा ही चटणी तयार होते. तर या चटणीसाठी आपण काय काय साहित्य घेणार आहोत ते बघणार आहोत. आपण प्रथम घेणार आहोत पुदिना. स्वच्छ मी निवडून घेतलेला आहे, धुवून घेतलेला आहे. पुदिन्यामुळे आपलं पचन सुधारतं आणि दुखीसुद्धा कमी होते आणि तोंडाची दुर्गंधी येत असेल तर ती सुद्धा दूर होते आणि वजन आणि रक्तदाब कमी होतो. आपण चटणीत घेणार आहोत 2 आवळे. तर आवळ्यामुळे आपली प्रतिकारक शक्ती वाढते, पचन सुधारते, त्वचा चांगली राहते, रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत करते, डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि आवळा हा सी व्हिटॅमिनने समृद्ध असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवून आजारांपासून संरक्षण करते. त्याचबरोबर आपण लसूण पण घेणार आहोत. 7-8 पाकळ्या लसणाच्या घेणार आहोत, जिरं घेणार आहोत, कढीपत्ता घेणार आहोत आणि भरपूर कोथिंबीर घेणार आहोत. त्यातच आपण ओली हळद घेणार आहोत. ओल्या हळदीमुळे इन्सुलिनची पातळी नियंत्रित राहते, पचनक्रिया सुधारते, त्वचा चांगली राहते, कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते आणि सर्दी खोकल्यात सुद्धा ती अतिशय गुणकारी आहे. म्हणून आपण ओल्या हळदीचा मोठा तुकडा घेतला आहे. तुम्ही यापेक्षा सुद्धा जास्त हळद घेऊ शकता. आणि त्याचबरोबर आपण हिरवी मिरची सुद्धा घेणार आहोत. 2 मी तिखट मिरची घेतलेली आहे आणि 2 साधी मिरची घेतलेली आहे आणि ओलं खोबरं सुद्धा अर्धी वाटी घेतलेली आहे. तर मिरची ही आपल्या हृदयासाठी सुद्धा चांगली असते आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयुक्त असते. आणि त्याचबरोबर आपण मीठ सुद्धा घेतलेलं आहे. हे सगळं आपण यात घेतलेलं आहे. आवळे घेतलेले आहेत 2, लसूण घेतलेले आहेत 10-12 पाकळ्या आणि जिरं घेतलेले आहे अर्धा चमचा, कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, मिरची घेतलेली आहे, आवळे घेतलेले आहेत 2 आणि आपण ओली हळद घेतलेली आहे, कच्ची हळद घेतलेली आहे आणि अर्धी वाटी आपण खोबरं घेतलेले आहे. इथे तुम्ही थोडेसे शेंगदाणे सुद्धा घेऊ शकतात. आता मी हळदीचं साल काढून घेतलेलं आहे आणि कट करून घेतलेलं आहे आणि आवळेसुद्धा मी 2 घेतलेले आहेत, ते सुद्धा मी कट करून घेतलेले आहे. आता हळद तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडीशी कमी जास्त घेऊ शकतात आणि आवळ्याचं प्रमाणसुद्धा तुमच्या गरजेनुसार थोडंसं तुम्ही एखादी वाढवू शकतात. आणि हिरवी मिरची सुद्धा तुम्हाला कमी करायची असेल तर कमी घेऊ शकतात किंवा एखादी वाढवू शकतात. तुम्ही बघू शकतात ओली हळद किती सुंदर दिसतीये, दिसायलाच खूप छान दिसतीये. हे सगळं आपण यात घालणार आहोत. कढीपत्ता आहे, पुदिना आहे, जिरं आहे, लसूण आहे आणि ओलं खोबरं आहे आणि आवळे मी कट करून घेतलेले आहे. हे सगळं आपण आता वाटून घेणार आहोत. प्रथम आपण नुसतंच एकदा फिरवून घेणार आहोत आणि ओल्या हळदीमुळे या चटणीला रंग खूप सुंदर येतो आणि चव पण खूप सुंदर लागते. आता मी हे सगळं जाडसर वाटून घेणार आहे. प्रथम मी एकदा फिरवून घेतलेलं आहे आणि त्यात आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत. किंचित 2-3 चमचे आपण फक्त पाणी घालणार आहोत आणि सरभरीत आपण वाटून घेणार आहोत. हळदीमुळे चटणीला खूपच सुंदर रंग आलेला आहे. आता मी इथे 1 चमचा साखर घातलेली आहे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकतात आणि अर्धा लिंबाचा रस सुद्धा मी इथे टाकलेला आहे. आता आपल्याला लिंबू सुद्धा आवर्जून घ्यायचा आहे. लिंबात सुद्धा व्हिटॅमिन सीचे भरपूर प्रमाण असते आणि लिंबामुळे सुद्धा आपलं पचन सुधारतं, म्हणून लिंबू आपण आवर्जून घालायचा आहे. आता इथे साखरेऐवजी तुम्ही किंचित गूळ घेतला तरी काहीच हरकत नाही. आपण छान चटणी सरभरीत अशी वाटून घेतलेली आहे. खूप बारीक करायची नाहीये चटणी. छान अशी सरभरीत मी वाटून घेतलेली आहे आणि एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकतात आपल्याला खूप पातळ करायची नाही किंवा खूप घट्ट सुद्धा ठेवायची नाहीये ती चटणी. एका बाउलमध्ये काढून घेते आणि वरून आपल्याला मस्त चुरचुरीत फोडणी टाकायची आहे. फोडणीमुळे चव सुद्धा खूप सुंदर लागते. मी 1 मोठा चमचा तेल तापत ठेवलेलं आहे कढल्यात आणि मोहरी फोडणीला टाकलेली आहे आणि त्यातच मी हिंग टाकलेला आहे. हिंगामुळे सुद्धा या चटणीला खूप छान चव येते. आता ही फोडणी आपल्याला चटणीवर छान टाकायची आहे. गरजेनुसार तुम्ही 1-2 चमचे टाकू शकतात. तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकतात. पण तुम्हाला जर एक 5-6 दिवस ही चटणी टिकवायची असेल तर फोडणी ही गार करून आपल्याला टाकायची आहे. सुंदर आपली ही चटणी तयार झालेली असेल. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर या चटणीबरोबर आणखी 1 लाल मिरची तुम्ही तोंडी लावायला घेऊ शकतात. भाकरीबरोबर खाऊ शकता. प्रवासात सुद्धा ही चटणी तुम्ही नेऊ शकतात. तुम्ही पुरीबरोबर, भाकरीबरोबर, पोळीबरोबर, वरण भाताबरोबर
सुंदर ही चटणी लागते. होतेही झटपट, सगळं साहित्य असलं तर ही चटणी करायला 7 ते 8 मिनटं खूप झाले. सुंदर चटणी आपली तयार झालेली आहे. आपणही नक्की करून बघा ही चटणी, खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. 5 रसांनी युक्त ही चटणी तयार झालेली आहे. पोटाला तर उत्तम आहेच ही चटणी, पण चवीला ही उत्कृष्ट चटणी ही तयार झालेली आहे. सगळे रस यात आहे, त्यामुळे ही पौष्टिक चटणी तयार झालेली आहे. आपणही नक्की करून बघा, खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.